दिवसभरातील पाचवा मुद्दा. कोकणामधील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप आमदार नितेश राणेंचा प्रभाव कमी करण्यासाठी शिंदेंची शिवसेना महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्याचा पर्याय विचारात घेत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यामुळे दोन्ही शिवसेनेच्या स्थानिक युतीच्या चर्चांनी जोर धरलेला होता. मात्र आता शिंदे आणि ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेनं आता नारायण राणेंनी मात्र तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे. राणे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की जर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष हात मिळवणी करणार असतील तर आम्ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध पूर्णपणे तोडून टाकू. हा इशारा राणेंनी देताच कोकणामध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह स्पष्ट झाली आहेत. राणेंचं म्हणणं आहे की शिवसेनेचं नाव आणि विचारधारा यासाठी त्यांनी आयुष्यभर ते झटलेले आहेत. मात्र आता सत्तेसाठी केली जाणारी राजकीय तडजोड कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्य केली जाणार नाही. तसंच शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंसोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्यास तो निर्णय जनतेला फसवण्यासारखा असेल असंही राणेंनी म्हटलंय. एकूणच काय तर सिंधुदुर्गात राणे विरुद्ध ठाकरे आणि राणे विरुद्ध शिंदे अशी दोन वेगवेगळी राजकीय मोडतोड आधीपासूनच सुरू आहे. मात्र दोन्ही शिवसेना जवळ येण्याच्या चर्चेनं आता राणेंच्या नाराजीचा सूर अधिक तीव्र झालाय. नारायण राणे यांनी आज थेटपणे इशारा दिलेला आहे, तो देखील शिंदेंच्या शिवसेनेला. कारण शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना जर पुन्हा एकदा कोकणामध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र इतर ठिकाणी देखील कोकणात हा फॉर्म्युला आम्ही तोडू, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आम्ही संबंध तोडू असा इशाराच नारायण राणेंनी दिलाय. एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध आणि राजन तरी कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाहीये आणि मी मानत नाही. दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही. एक तो परब, पहिलं नाव मला विशाल, हे कुठल्याही प्रकारे कुठल्याही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच करेन. काहीतरी सदा प्रतिष्ठा पाहिजे ना. सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ शिंदे का जमा करतोय माहित नाही. मी भेटला काही सांगेन. एकदम नेते कसे तो कोणतं विशाल काय त्याचं ऑफिस का मोठं मिरज जसं कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असं त्यांनी कमी नाही ना टीका केली आहे बीजेपीवर. तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल. कुठेही भेटू दे, त्याच्या ऑफिसमध्ये असला तरी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.